Good morning everyone. Once again I welcome all of you to the classes of spoken English. So today in this class we are going to look at my daily routine. आज आपण या क्लासमध्ये my daily routine पाहणार आहोत आणि my daily routine चा अर्थ काय तुम्हाला माहिती का? माझी रोजची दिनचर्या. जी माझी रोजची दिनचर्या आहे ना ती तुम्हाला मी या ठिकाणी सांगणार आहे आणि त्यावरून तुम्हाला तुमचं स्वतःचं डेली रुटीन तयार करायचं आहे. त्यासाठी मी या ठिकाणी काही पॉइंट्स लिहून दिले आहेत बघा. एकदम सिंपल पॉइंट्स आहेत. तर पॉइंट्स सांगतो तुम्हाला सुरुवातीला. First, get up and fresh up, brush teeth and wash face, to exercise, take tea and read newspaper. I shower and get dressed, take breakfast, go to office, work on laptop, eat lunch, come back to work, finish work, go home, talk each other and eat dinner, go to bed. झालं. सकाळपासून तर झोपेपर्यंत रात्री सर्व पॉइंट्स या ठिकाणी मी कव्हर केलेले आहेत. एका जॉबवाला जो व्यक्ती असतो किंवा एखाद्याचं स्वतःचं ऑफिस असतो त्याच्यावर हे डेली रुटीन आहे, त्याचं हे डेली रुटीन आहे. तशाच पद्धतीने तुम्ही तुमचं डेली रुटीन तयार करू शकता. अजून जे पॉइंट्स काही लागतील तुम्हाला ते सर्व पॉइंट्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल. तुम्ही त्या ठिकाणाहून ते घ्यायचे. टेक इट फ्रॉम देअर. तुम्ही त्या ठिकाणाहून ते घ्यायचे. कोणतेही डेली रुटीन तुम्ही त्या पॉइंट्सवरून तयार करू शकता. एनी डेली रुटीन तुम्ही स्टुडंटचं तयार करू शकता, कोणा जो जॉब करतो त्याचं करू शकता, जो बिझनेस करतो त्याचं करू शकता, कोणाचंही डेली रुटीन तुम्ही तयार करू शकता त्या पॉइंट्सवरून. ते तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल. ओके, तर फर्स्ट आता या ठिकाणी बघा, हे तुम्हाला आता माझं डेली रुटीन सांगतोय. तर या गेटअपवर फर्स्ट जो पॉइंट आहे आपला त्याच्यावर आपलं पहिलं वाक्य बघा. तर आय युजली गेट अप अराउंड 6 AM to 6:30 AM. म्हणजे याचा अर्थ काय होतो? मी सकाळी सहसा किंवा असं म्हणा, मी सहसा सकाळी 6 ते 6:30 वाजता उठतो. बघा, आय युजली गेट अप अराउंड 6 AM. I usually get up around 6 AM to 6:30 AM. 6:30 AM. याचा अर्थ काय? मी सहसा सकाळी 6 ते 6:30 वाजता उठतो. त्याच्यानंतर काय पॉइंट आहे आपला? फ्रेश अप. तर फर्स्ट आय फ्रेश अप. फर्स्ट मी फ्रेश अप होतो. फर्स्ट आय फ्रेश अप. प्रथम मी फ्रेशअप होतो. फ्रेशअपचा अर्थ काय तुम्हाला माहिती का? फ्रेशअप म्हणजे आपण टॉयलेटला वगैरे जातो ना, बाथरूमला वगैरे, त्याला म्हणायचं फ्रेशअप. डायरेक्ट मध्ये ते न घेता आपण म्हटलं फ्रेशअप म्हणजे फर्स्ट मी फ्रेशअप होतो. फर्स्ट आय फ्रेशअप. त्यानंतरचा पॉईंट बघा, फर्स्ट आय फ्रेशअप. मग मी दात घासतो आणि चेहरा धुतो. तर कसं म्हणणार इंग्लिशमध्ये? देन म्हणजे नंतर. बघा, देन आय ब्रश माय टीथ. देन आय ब्रश माय टीथ. Then I brush my teeth and wash face. नंतर मी माझे दात घासतो आणि चेहरा धुतो. वॉश फेस, चेहरा धुतो. Then I do exercise. त्यांचा अर्थ होतो नंतर. Then मी एक्सरसाइज करतो, व्यायाम करतो. Then I do exercise. नंतर मी व्यायाम करतो. व्यायाम झाल्यानंतर मी काय करतो? देन आय टेक टी. बघा, देन आय टेक टी. नंतर मी चहा घेतो आणि न्यूजपेपर असतो. देन आय टेक टी अँड रीड न्यूजपेपर. नंतर मी चहा घेतो आणि न्यूजपेपर वाचतो. देन आय शॉवर अँड गेट ड्रेस. नंतर मी अंघोळ करतो आणि ड्रेस घालतो. देन आय शॉवर अँड गेट ड्रेस. देन आय शॉवर अँड गेट ड्रेस. नंतर मी अंघोळ करतो आणि ड्रेस घालतो. देन टाकत राहा. देन म्हणजे नंतर. देन मी नाश्ता करतो. देन मी माझा नाश्ता करतो माझ्या फॅमिली सोबत. देन आय टेक ब्रेकफास्ट किंवा तुम्ही हॅव ब्रेकफास्ट पण म्हणू शकता. देन आय हॅव ब्रेकफास्ट विथ माय फॅमिली. मी माझ्या फॅमिली सोबत ब्रेकफास्ट करतो. देन आय हॅव ब्रेकफास्ट with my family
विथ माय फॅमिली. देन आय हॅव ब्रेकफास्ट विथ माय फॅमिली. माझ्या फॅमिली सोबत मी नाश्ता करतो. त्यानंतर मी ऑफिसला जातो. देन आय गो टू ऑफिस. 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 नंतर मी ऑफिसला जातो आणि तेथे माझं काम करतो. देन आय गो टू ऑफिस आणि लॅपटॉपवर काम करतो. देन आय गो टू ऑफिस अँड वर्क ऑन माय लॅपटॉप. वर्क ऑन माय देन अँड वर्क ऑन माय लॅपटॉप. देन अँड आय वर्क ऑन माय लॅपटॉप. मी माझ्या लॅपटॉपवर काम करतो. अँड आय वर्क ऑन माय लॅपटॉप. लॅपटॉप मी माझ्या लॅपटॉपवर काम करतो. बघा हे वाक्य काय होतं, देन आय गो टू ऑफिस. मी ऑफिसला जातो आणि मी माझ्या लॅपटॉपवर काम करतो. देन आय गो टू ऑफिस अँड आय वर्क ऑन माय लॅपटॉप. ओके, नेक्स्ट पॉईंट बघा. नंतर देन दुपारी 2:30 वाजता मी माझं जेवण करतो. दुपारी 2:30 वाजता मी जेवण करतो. तर कसं म्हणणार आपण, बघा आय म्हणण्याऐवजी आपण म्हणू, पहिले सुरुवातीला आपण टाइम घेऊ की 2:30 वाजता, दुपारी 2:30 वाजता. ॲट बघा ॲट 2:30 PM. ॲट 2:30 PM आय इट लंच. आय इट लंच. आय इट लंच. मी दुपारी 2:30 वाजता लंच करतो. आय इट बघा ॲट 2:30 PM आय इट लंच. नेक्स्ट कम बॅक टू वर्क. मी माझ्या कामावर परत येतो आणि मी माझ्या कामावर परत येतो. अँड कम बॅक टू वर्क. अँड कम बॅक टू वर्क आणि मी कामावर परत येतो. आय कम बॅक टू वर्क. देन संध्याकाळी 8 वाजता मी माझं काम पूर्ण करतो. देन बघा या ठिकाणी देन ॲट 8 PM I finish my work. I finish my work. मी माझे काम पूर्ण करतो संध्याकाळी 8 वाजता. Then at 8 PM I finish my work. आणि मग मी घरी जातो. I go home. मी घरी जातो आणि माझी वाईफ आहे आणि मी घरी जातो. अँड बघा या ठिकाणी अँड टाकू आपण. I go home and मी घरी जातो आणि माझ्या बायकोला पुन्हा माझ्या बायकोला आणि मुलांना पाहतो. I go home and see my wife and two children. मी माझ्या बायकोला पाहतो आणि 2 मुलांना पाहतो. Then बघा I go home and see my wife and 2 children. मग आम्ही एकमेकांसोबत बोलतो. मग नंतर आम्ही एकमेकांसोबत बोलतो. देन वी टॉक इच अदर. देन बघा देन वी टॉक इच अदर. आम्ही एकमेकांसोबत बोलतो आणि डिनर करतो. आम्ही सोबत डिनर करतो. एकत्र डिनर करतो. तर कसं म्हणणार आपण, बघा या ठिकाणी वी इट डिनर टुगेदर. आम्ही एकत्र रात्रीचे जेवण करतो. टुगेदर आम्ही एकत्र रात्रीचे जेवण करतो. वी इट डिनर टुगेदर. आणि आम्ही आवडीचा त्यानंतर देन नंतर आम्ही सर्वजण आमच्या आवडीचा प्रोग्राम, टीव्ही प्रोग्राम पाहतो. तर कसं म्हणणार आपण, देन वी वॉच आवर फेवरेट टीव्ही प्रोग्राम. आम्ही आमच्या आवडीचा टीव्ही प्रोग्राम पाहतो. देन वी वॉच अवर फेवरेट टीव्ही प्रोग्राम. देन लास्टमध्ये अँड देन आय गो टू बेड. नंतर आम्ही झोपतो. आय गो टू बेड नंतर मी झोपतो किंवा आम्ही झोपतो म्हणायचं असेल तर वी गो टू बेड. आम्ही झोपतो. नंतर वी गो टू बेड. देन वी गो टू बेड. नंतर आम्ही झोपतो. अशा पद्धतीने हा डेली रुटीन आहे. तुम्हाला समजलं का? परत एकदा तुम्हाला याचं मी मिनिंग सांगतो मराठीमध्ये, म्हणजे कसं तुम्हाला एकदम चांगलं समजेल. आता मी लिहिताना थोडंफार तुम्हाला ते एवढं खास समजलं नसेल, पण आता चांगलं समजेल अशा पद्धतीने सांगतो. बघा
आय युजली गेट अप अराउंड 6 AM to 6:30 AM. याचा अर्थ काय होतो, मी सहसा सकाळी 6 ते 6:30 वाजता उठतो. फर्स्ट आय फ्रेश अप, मी फर्स्ट फ्रेश अप होतो. फ्रेश अप म्हणजे काय, टॉयलेटला वगैरे जाऊन त्याला म्हणतात फ्रेश अप. फर्स्ट आय फ्रेश अप, देन आय ब्रश माय टीथ अँड वॉश फेस. नंतर मी माझे दात घासतो आणि चेहरा धुतो. देन आय डू एक्सरसाइज, मग मी व्यायाम करतो. देन आय टेक टी, मग मी चहा घेतो आणि रीड न्यूजपेपर, मग मी वर्तमानपत्र वाचतो. देन आय शॉवर अँड गेट ड्रेस, मग मी आंघोळ करतो आणि ड्रेस घालतो. देन आय हॅव ब्रेकफास्ट विथ माय फॅमिली, मग मी माझ्या फॅमिली सोबत ब्रेकफास्ट करतो म्हणजेच नाश्ता करतो. देन आय गो टू ऑफिस, मग मी ऑफिसला जातो. अँड आय वर्क ऑन माय लॅपटॉप, मी माझ्या लॅपटॉपवर काम करतो. अँड म्हणजे आणि मी माझ्या लॅपटॉपवर काम करतो. ॲट 2:30 PM आय ईट लंच, मग मी दुपारी 2:30 वाजता माझं लंच करतो म्हणजे दुपारचे जेवण करतो. अँड कम बॅक टू वर्क, आणि कामावर परत येतो. देन ॲट 8 PM आय फिनिश माय वर्क, म्हणजे संध्याकाळी 8 वाजता मी माझं काम पूर्ण करतो. आय गो होम, मग मी घरी जातो. अँड सी माय वाईफ अँड 2 चिल्ड्रन, मग मी माझ्या बायकोला आणि मुलांना पाहतो. देन वी टॉक इच अदर, मग आम्ही एकमेकांशी बोलतो. वी ईट डिनर टुगेदर, मग आम्ही सोबत डिनर करतो रात्रीचे. देन वी वॉच अवर फेवरेट टीव्ही प्रोग्राम, नंतर आम्ही वी वॉच अवर फेवरेट टीव्ही प्रोग्राम, आम्ही आमच्या आवडीचा टीव्ही प्रोग्राम पाहतो सर्वांच्या. देन वी गो टू बेड, नंतर आम्ही झोपतो. असा याचा अर्थ आहे. हा झाला माझा डेली रुटीन, माझा दैनंदिन डेली रुटीन म्हणजे दैनंदिन म्हणजे रोजचा डेली रुटीन, रोजची दिनचर्या म्हणतात त्याला. डेली रुटीन म्हणजे काय, रोजची दिनचर्या आपली जी असते, आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत ते करतो, त्याला म्हणतात डेली रुटीन. हे तुम्हाला सर्व समजलं असेल आय होप. एकदम सिंपल, यामध्ये काहीही अवघड नाही. तुम्हाला काय करायचं आहे आता माहिती आहे का, हे जे पॉईंट्स आहेत हे पॉईंट्स असे लिहून घ्यायचे अगोदर, आणि नंतर मी जसं कसं बनवून दाखवले तुम्हाला तशा पद्धतीने तुम्हाला ते बनवायचं आहे. तशा पद्धती याला बाकीचं नाही बघायचं. सुरुवातीला माहिती आहे का, हे पॉईंट्स घ्यायचे आणि या पॉईंट्सनुसार माहिती आहे का हे जे सेंटेन्स आहे असे सेंटेन्स क्रिएट करून बघायचे, म्हणजे तुम्हाला तुमचं स्वतःचं डेली रुटीन तयार करता येतील. आणि यासोबतच तुम्हाला काय करायचं म्हणजे रोज सकाळी उठल्यानंतर हे जे डेली रुटीन असतं का नाही, हे रोज सकाळी तुम्हाला म्हणायचं आहे, दररोज याची प्रॅक्टिस करायची. त्यामुळे काय होतं माहिती आहे का, आपण इंग्लिश बोलण्यामध्ये असं म्हणजे आपली कंटिन्युटी राहते. आपण दररोज मग इंग्लिशमध्ये बोलतो, म्हणजे आपल्यासोबत कोणी अदरवाईज दुसरं कोणी नसेल इंग्लिशमध्ये बोलायला, तर आपण याच्यामुळे कसं आहे माहिती का, रुटीनमध्ये राहतो, इंग्लिशच्या रुटीनमध्ये राहतो. मग कसं याला दररोज सकाळी म्हणायचं आहे, डेली रुटीन बोलायचं. बाकी सर्व लिहून घ्या आणि प्रॅक्टिस करत राहा, हे महत्त्वाचं आहे. आणि जमलंच तर काय करा माहिती का, असं कॅमेरासमोर उभं राहून माहिती का, कमीत कमी हे डेली रुटीन म्हणा, याची प्रॅक्टिस करा. डेली रुटीन म्हणा, त्यामुळे काय होईल म्हणजे का, तुमची प्रॅक्टिस होईल. जमलंच तर माझ्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्हाला शेअर करू शकता याचं डेली रुटीन, याची प्रॅक्टिस करा कॅमेरासमोर आणि मला पाठवत आहे. तर माझा नंबर तुम्हाला घ्या 9325790520, हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे. तुम्ही या नंबरवर मला हा जो डेली रुटीन आहे तुमचा स्वतःचा डेली रुटीन तयार करायचा आणि तो मला पाठवायचा, व्हिडिओ शूट करून पाठवायचा, व्हिडिओ पाठवायचा माझ्या व्हॉट्सअप नंबरवर, मी तो चेक करेल त्या ठिकाणी. ओके, बाकी व्हिडिओ पाहत राहा, शिकत राहा, निश्चितच तुम्ही स्पोकन इंग्लिश शिकणार आहात, यामध्ये कोणतीही शंका नाही. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन द नेक्स्ट क्लास.